पण पारंपरिक पद्धतीनं कैरीचं लोणचं म्हणजे आंब्याचं बेगमीचं लोणचं मी घालते. त्याच्यासाठी या साधारण 15-20 आंब्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत. आता या फोडींना मी प्रथम तेल, हळद, हिंग, मीठ असं चोळून ठेवते, म्हणजे लोणचं व्यवस्थित टिकतं आणि फोड आपलं करकरीत राहतं. आता हे लोणच्याचं प्रमाण म्हणाल तर प्रमाण सांगता येत नाही, कारण ते आंबा आंबट असेल कसा असेल त्याच्यावर प्रमाण अवलंबून राहतं. त्याच्यामुळे आपण प्रमाण काय सांगत नाही. त्यामध्ये आता आपण हळद घालणार आहोत. कच्ची हळद, तळून हळद पण घालणार आहे, पण ती मग दाखवते तुम्हाला. ही कच्ची हळद. त्यानंतर कच्चा थोडा हिंग, हा कच्चा हिंग. आता हे सगळं मी आणि थोडंसं त्याच्यात कच्चं तेल घालणार आहे, अगदी 2 चमचे. हे आता मी सगळं छान चोळून ठेवणार आहे. असं केलं की आपलं लोणचं फोडं चांगली राहतात आणि टिकतं व्यवस्थित. आपण मोहरी पण पाण्यात भिजवून ठेवणार आहोत थोडी. या पहिल्या स्टेप सगळ्या तुम्हाला दाखवते, नंतर फोडणी करूया. लावून आपण बाजूला ठेवणार आहोत. पुढची स्टेप म्हणजे मोहरी पाण्यात घालून ठेवणं. मोहरीची पावडर केलेली आहे, ती याला लागेल एवढी आता मी पण मोहरी पावडर घेतली आहे. लाल मोहरीची पावडर केलेली आहे. ती पावडर आवश्यकतेनुसार आपल्याला फोडांना आता किती लागेल त्या मानानं ती पावडर घ्यायची. साधारण 10 आंबे असतील तर 1 वाटी मोहरी लागते. 15-16 आंबे आहेत आपले, त्या मानाने मी मोहरी घेते. तर या मोहरीत मी पाणी ओतून ठेवणार आहे, म्हणजे मोहरी आपली छानपैकी त्याचा वास येतो आणि लोणचं आपलं छान राहतं. आपण त्या मोहरीत पाणी ओतणार आहोत. आता बऱ्याच जणांना शंका असते की पाणी घातलं की लोणचं खराब होतं, अशी बऱ्याच जणांना शंका असते. पण मी वर्षानुवर्ष असं लोणचं करते आणि कधीही खराब झालेलं नाही. उलट त्याचा वास छान येतो या मोहरीचा. अशी आपण ही आता पाण्यात छान मोहरी भिजवून ठेवणार. आत्ताच त्याचा वास सुटलाय. जशी जशी ती पाण्यात मुरेल तसा तसा त्याचा वास आणखीन येईल. मुद्दाम तुम्हाला दाखवते पाण्यात घालून, कारण बऱ्याच लोकांचा समज आहे की पाणी लागलं की लोणचं नासतं. अजिबात नासत नाही. त्याच्यात पुरेसं साहित्य घातलं की लोणचं चांगलं राहतं. असं आता आपण ही मोहरी भिजवून ठेवली आहे, चांगला वास येतोय. मोहरी मी ठेवून तुम्हाला मोहरीचा आंबा दाखवणार आहे परत करून. मोहरी बाजूला ठेवूया. की सगळ्यात चांगला काय लागतं तर त्या लोणच्याला हिंगाचा वास छान आला पाहिजे. त्यासाठी आपण स्पेशल हिंग आणलेला आहे, दाखवते तुम्हाला. पारंपरिक पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्याच्यासाठी प्रथम आपण हळकुंड, मेथी आणि हिंग हे आपण सगळं तेलावर चांगलं भाजून घेणार आहोत. म्हणजे अगदी ही पारंपरिक पद्धत आहे. आता आपण पावडर घेतो आणि लोणचं घालतो, तसं न करता यावेळी मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीनं लोणचं करून दाखवते. तर हे हळकुंड मी घेतलेत, साधारण मोठी 2 हळकुंड घेतलीत. समजा ह्यातलं आपल्याला कमी लागलं तर कमी वापरायचं, पुढे दुसऱ्या लोणच्याला किंवा मोहरीच्या आंब्याला हे साहित्य होतं. हा हिंग 1 नंबरचा हिंग चांगला आणलेला आहे लोणच्यासाठी खास. आणि ही आपली मेथी. आता प्रथम मी काय करणार आहे तर हळकुंड टाकणार आहे तळायला.
हळकुंड आपण अशी चांगली तळून घेऊया. म्हणजे त्याचा एक वास वेगळा येतो, पावडरीचा वास वेगळा आणि हळकुंडाचा वास वेगळा येतो. त्याच्यामुळे ही आपण हळकुंड अशी तळून घेऊया. छान खमंग असं चांगली तळायची, आत कच्ची राहता नये. हे सगळं आपण तळून मिक्सरला वाटून घेणार आहोत. छान आपली हळद तळली आहे. हिंगाचे खडे घालून ते पण तळून घेणार आहोत. 10 ग्रॅम हिंग आणलेला आहे, पण त्यातला मी 5 ते 6 ग्रॅम घेतलाय. आपण तळून घेणार आहोत. हिंग तळला की छान अशी लाही त्याची होते. ह्याला हिंगाची लाही म्हणतात. एकदम छान असं आपण तळून घेऊया. पूर्ण तळला की त्याचा वासही छान येईल. अगदी पारंपरिक पद्धत. पूर्वी मोठे खडे असायचे, मग ते फोडून घ्यायचे आणि मग ते तळून घ्यायचं, असं पूर्वीची पद्धत होती. आता आपल्याकडे छोटे खडे पण मिळू शकतात, म्हणून आपण हे आता एवढं केलंय. सुंदर वास सुटलाय. तर हा आपण हिंग घेतलाय तळून. मेथी पण घेणार आहोत परतून. मेथी नेहमी आपण पावडर केलेली असते त्याच्यावर तेल ओततो. आज आपण वेगळ्या पद्धतीने लोणचं घालतोय. करायची नाही, कारण अगदी करपवली तर त्याचा कडूपणा येतो. म्हणून न करपवता अशी छानपैकी परतून घ्यायची. रंग बदलेल इतपतच. आपली ही महत्वाची तयारी झाली. सुंदर आपली मेथी पण तळली गेली. हिंग आणि हिंग अगदी मेन तयारी. आता ही आपण मेथी पण काढून घेणार आहोत. थंड झालं की आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. एकत्रच लावायचंय सगळं, कारण हे अगदी आवश्यक तेवढंच आपण सगळं घेतलेलं आहे. उरलं तर थोडं ठेवून द्यायचं. ते पुढे आपल्याला उपयोगी पडतं. मेथीचा मोहरीचा आंबा वगैरे करायचा तेव्हा उपयोगी पडतं. आता आपण मेन राहिलंय आपलं तिखट. त्यात तेल तापत ठेवूया. तिखट सुद्धा आपण गरम तेलात घालायचं आहे, म्हणजे आपल्या लोणच्याला रंग छान येतो. साधारणपणे 1/2 किलो तिखट मी घेतलं. लागलं तर नंतर असंच घालायचं. हे गरम होत ठेवलेलं तेल ओतणार आहोत. तेल गरम झालंय. आता हे तेल पण आपण या लाल तिखटावर ओतून घेणार आहोत, म्हणजे लोणच्याला रंग छान येतो. अजून थोडं तिखट घालणार आहे मी याच्यात. साहित्य सगळं अंदाजानं घ्यायचं असतं. लोणच्याचं साहित्य अगदी किलोत काय आपण मोजून घेत नाही. आंबे जरी किलोत मोजून घेतले तरी फोडं तशी होत नाहीत. हे आपलं सगळं साहित्य तयार आहे. मोहरी भिजवून झालेली आहे, हे तयार आहे. हे आता आपण मिक्सरला लावून घेतो. थंड झालेलं मिश्रण आपण बारीक वाटून घेणार आहोत एकत्र करून. खूप सुंदर वास येतोय. म्हणजे लोणचं होतं हे समजेल आजूबाजूला. सुगंध येतोय. छाटून घेते. तर आपण यामध्ये तयार केलेला मसाला घालूया. हा सुंदर वास येतोय. परत आपण असं चोळून घ्यायचं. सगळं चोळून घेतलंय.
अजून ते लोणचं आपलं कमी होईल. आत्ता जरी एवढं दिसलं तरी ते थोड्या वेळानं तुम्हाला कमी दिसेल. आता आपण यामध्ये मोहरी पावडर घालणार आहोत. जी पाण्यात कालवून ठेवलेली आहे मोहरी ती आपण यामध्ये घालणार आहोत. साहित्य पुरेपूर घातलं की लोणचं खराब होत नाही. पुन्हा एकदा सांगते, साहित्य कमी घालतात आणि मग लोणचं खराब झालं असं म्हणतात. आपण तिखट घालणार आहोत. आधी हे तेलातलं तिखट घालणार आहोत आणि लागलं तर मग दुसरं घालणार आहोत. हा हा हा, असं आपलं मस्त लोणचं तयार. तेल तापत ठेवलंय फोडणीसाठी. फोडणी करून ठेवूया कारण हे सगळं थंड व्हायला लागतं. आपलं लोणचं कालवून झालं की शांतपणे मग आपण त्याच्यावर फोडणी घालायची. थोडी मेथी घालायची. मेथी दाण्याने खमंगपणा येतो लोणच्याला, म्हणून मेथी दाणा. ही लोणच्याची आपण फोडणी केली. चांगली थंड करून घ्यायची. तर मी गॅस घालवून टाकणार आहे. गॅस घालवून नंतर थोडं त्याच्यात तिखट आणि हळद घालणार आहे. पण हे तेल जरा थोडं उकळायचं थांबलं की आपली फोडणी तयार आहे. तळलेलं तिखट घालूया, म्हणजे तेल ओतलेलं तिखट. आणि साधं तिखट पण घालणार आहे. हे थोडं तिखट मी सगळं थोडं साहित्य उरवलंय ते आपण किसाचं लोणचं घालणार गोड. त्याच्यासाठी हे सगळं साहित्य मी उरवलंय. पावडर घालणार आहोत. हे परत कालवूया. मोहरीचा छान वास येतोय. हे आपलं लोणचं मस्त खमंग आणि लाल लाल चुटूक खाण्यासाठी तयार आहे. आता आपण ते मग बरणीत भरूया. शक्यतो याला काचेच्या नसल्यास प्लास्टिकच्या बरण्या चालतील. फक्त त्या एअरटाईट असाव्यात, म्हणजे लोणचं आपलं चांगलं टिकतं. तर हे मी बाजूला ठेवते. आपण फोडणी थंड झाली की त्याच्यावर घालणार आहोत. फोडणीत आपण थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून ठेवणार आहोत. कारण आपण तिखट पुरेसं घातलेलं आहे. फक्त अगदी गरम तेल असताना तिखट घालायचं नाही, म्हणजे ते जळतं, काळं पडतं. थोडीशी हळद झाली. आपली फोडणी तयार आहे. फोडणी गार झाली पण लोणचं भरायचं.